मित्रांनो नमस्कार. मी आपला आर्यन हेगडे. अमर सहकारी या विषयाचा दुसरा भाग घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे. सहकार म्हणजे इंग्लिशात कोऑपरेशन म्हणण्याचा हा शब्द लॅटिन भाषेच्या कोऑपरे म्हणजे एकत्र होणे, अपरे म्हणजे निर्वहन करणे, म्हणजे एकत्र होऊन निर्वहन करण्याचा त्याचा अर्थ होतो. इंग्लंडमध्ये 1844 सालमध्ये तिथलं कपड्या मिलाच्या कार्मिक लोकांना प्रप्रथम ह्या सहकार संस्थेचा प्रारंभ केले. रॉकडेल इक्विटेबल पायोनियर्स सोसायटी म्हणून तुम्ही जगातला प्रप्रथम सोसायटी इंग्लंडमध्ये स्थापना केली. त्याच्यानंतर डेन्मार्क, जर्मनी, जपान असं हा सहकार विषय विस्तरित होऊन ब्रिटिशांनी 1884 सालमध्ये सहकार तत्व जागृत करण्यासाठी सहकार संस्थेचा स्थापन करण्याचा प्रयत्न केले आणि 1904 साल मार्च 25 दिवस हा सहकार कानून भारतात लागू झाले. त्याच्यानंतर स्वातंत्र्याच्या नंतर 1950, 1951, 1994 आणि 1963 ह्या सालमध्ये दुरुस्ती होऊन 2004 मध्ये केंद्र सरकारने ए वैद्यनाथन यांच्याखाली एक समितीच्या रचना केली आणि ही समिती 2004 डिसेंबरमध्ये आपली सूचित काय दुरुस्ती आहे ह्या सरकार समोर सादर केले आणि आत्ता ते काय सहकार व्यवस्था आहे ते ए वैद्यनाथन यांनी सूचित केल्याप्रमाणे सहकारीचा कानून चालतोय. सध्या हा आडतात्मक विषय झाला तर हिशोब तपासणीना हिशोब ठेवण्यासाठी सहकार से समृद्धी असं म्हणून 6 जुलै 2021 मध्ये केंद्र सरकारने एक कायदा लागू केले की संपूर्ण देशभर एकत्र रूपाचा हिशोब तपासणी आणि हिशोब असावी ह्या उद्देशाने कायदा पारित केले. ह्याच्या सगळ्याचा उद्देश हे आहे की भांडवलशाही लोकांच्या विरुद्ध काही सामान्य माणूस सुद्धा आपल्या हक्क काय आहे मांडण्याचा प्रयत्न करायला हवे असे हे सहकाराचा उद्देश आहे. तर पहिली निर्दिष्ट एकच मुद्द्यासाठी सहकार संघाच्या रचना असत होते. म्हणजे आता उदाहरण कृषी सहकार संघ, मच्छीमारांचा सहकारी संघ, डेअरी सहकारी संघ असं निर्दिष्ट उद्देशाचा सहकारी संघ असत होते. त्याच्यानंतर केव्हा वैद्यनाथन समितीचा वरदी केंद्र सरकारने जारी केले त्याच्यानंतर एकच संस्था विविध उद्देश घेऊन काम करू शक्यता झाली. म्हणजे मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याच्या मरणापर्यंत काय काय आवश्यक आहे हे सगळे एकच संस्था पुरवठ करण्याचा ह्या कायद्याखाली अनुकूल झाला. तर आत्ता प्राथमिक सहकारी संघ म्हणजे गावाचा लेवलवर आणि तालुका स्तराचा तालुका सहकारी संघ, जिल्हा सहकारी संघ, राज्य आणि आंतरराज्य सहकारी संघ सध्या कार्यरत आहेत. हा सगळ्या सहकारी संघात सरकार आपल्या शेअर भांडवल ठेवू शकतं आणि आडಳಿत मंडळीवर आपले सदस्यांना नामनिर्देशन करू शकतात आणि सहकारी संघाचा काहीतरी नोकरावर नेमणुकी आणि शिस्तक्रम काहीतरी घ्यायचं असले तर सरकारी अधिकाऱ्यांचा अनुमोदन घ्यायचा असते. या सगळं लक्षात ठेवून संपूर्ण स्वायत्तता त्या संस्थेला द्यावी असं योजना काढून सरकारने 1997 साली सौहार्द सहकारी संघ म्हणून एक नवा कायदा जारी केले. सौहार्द सहकारी संघात ह्या संपूर्ण विषयावर त्या संस्थेचा स्वातंत्र्यता असते. म्हणजे शेअर भांडवलावर किंवा आडಳಿತ कमिटीत विषयी आणि नोकरांना
नेमणुकी करून घ्यायला आणि त्यांच्यावर काहीतरी शिस्तक्रम घ्यायला ह्या सौहार्द सहकारी कायद्याखाली काय काय नोंद झालेल्या संस्था आहे त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे. आणि हे सगळे सहकार आडಳಿत व्यवस्था जर झाले तर सरकारने संपूर्ण देशाखाली एकरूप हिशोब व्यवस्था असावी ह्या लक्षात ठेवून तर सहकारी संस्था आणि सौहार्द सहकारी यांचा कानूनात्मक विषय एकच आहे. म्हणजे सौहार्द सहकारीला वेगळा कानून आणि बाकीचा सहकारी संस्थेला वेगळा कानून असं नाही. कानून दोन एकच आहे. आणि हिशोब ठेवण्यासाठी सरकारने प्रस्तुत संपूर्ण देशव्यापी एकरूप हिशोब असावे आणि हिशोब तपासणी असावी यासाठी पण आता कानून जारी केले आहे. त्याच्या खाली संपूर्ण देशभरात एकच रूपाचा हिशोब ठेवण्याची व्यवस्था येतील. तर आजचा विषय इथं संपतो. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. आणि तुमच्या काही सल्ला सूचना असल्या तर पाठवावी. करून माझ्या आजचा विषय संपवतो. नमस्कार. सकारो रक्षती रक्षितः.